सिंह राशीच्या मंडळींनो, प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात असा एक काळ येतो जेव्हा नशीब, मेहनत आणि योग्य वेळ या तिन्ही गोष्टी एकाच दिशेने काम करू लागतात. अनेक दिवसांपासून मनात साचलेली चिंता कमी होऊ लागते. अडकलेली कामे हळूहळू मार्गी लागू लागतात आणि जीवनात एक नवीन आशेचा किरण दिसू लागतो. तुमच्यापैकी अनेक सिंह राशीच्या व्यक्तींनी मागील काही महिन्यात संघर्ष, तणाव, जबाबदाऱ्या आणि अनिश्चितता अनुभवली असेल. काहींना आर्थिक चिंता भेडसावत असतील, काही जण नातेसंबंधांमधील गुंतागुंत अनुभवत असतील, तर काहींना स्वतःच्या कष्टाचे योग्य फळ मिळण्याची प्रतीक्षा असेल. परंतु आता श्रावण महिन्याचा शेवट आणि 28 ऑगस्ट 2026ची श्रावण पौर्णिमा तुमच्यासाठी आशेचा, आत्मविश्वासाचा आणि सकारात्मक बदलांचा संदेश घेऊन येत आहे. पौर्णिमेचा तेजस्वी चंद्र जसा अंधार दूर करतो, त्याचप्रमाणे तुमच्या जीवनातील काही अनिश्चितता आणि मानसिक ताण कमी होण्याची शक्यता दिसत आहे. सिंह राशीचा स्वामी सूर्य आहे, त्यामुळे सिंह राशीच्या व्यक्तींमध्ये नैसर्गिक नेतृत्व गुण, आत्मविश्वास, मोठी स्वप्ने पाहण्याची क्षमता आणि परिस्थितीवर मात करण्याची ताकद असते. मात्र जेव्हा परिस्थिती प्रतिकूल असते तेव्हा तुमच्या मनातही निराशा निर्माण होऊ शकते. बाहेरून तुम्ही खंबीर दिसता, पण आतून तुम्हालाही आधार, प्रेम आणि कौतुकाची गरज असते. या श्रावण पौर्णिमेनंतरचा काळ तुमच्या आयुष्यात अशाच काही सकारात्मक अनुभवांची सुरुवात करू शकतो. घरात येणार आनंदाचे वातावरण. सिंह राशीच्या व्यक्तींसाठी सर्वात आधी घरातील वातावरणात बदल दिसू शकतो. काही काळापासून घरामध्ये तणाव, मतभेद किंवा एखाद्या विषयावर सतत चर्चा सुरू असेल तर परिस्थिती सुधारण्याची शक्यता आहे. घरातील एखाद्या व्यक्तीकडून आनंदाची बातमी मिळू शकते. कुटुंबातील सदस्य पुन्हा एकत्र येऊ शकतात. घरात धार्मिक कार्यक्रम, पूजा किंवा एखादा शुभप्रसंग ठरू शकतो. ज्या घरामध्ये काही काळापासून चिंता आणि अस्वस्थता होती त्या ठिकाणी पुन्हा हसण्याचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण होऊ शकते. विशेषतः आई वडील, भावंडे किंवा जवळच्या नातेवाईकांशी संबंधित एखादी चांगली बातमी तुमच्या मनाला समाधान देऊ शकते. अचानक मिळणारी शुभ बातमी. सिंह राशीच्या काही व्यक्तींना श्रावण पौर्णिमेनंतर अचानक एखादी शुभ बातमी मिळू शकते. ही बातमी नोकरी, व्यवसाय, शिक्षण, कुटुंब किंवा आर्थिक बाबींशी संबंधित असू शकते. ज्या उत्तराची तुम्ही बरेच दिवस वाट पाहत आहात ते उत्तर मिळू शकते. एखाद्या महत्त्वाच्या कामाला गती मिळू शकते. अचानक आलेला फोन, संदेश किंवा भेट तुमच्या जीवनात नवीन दिशा देऊ शकते. कधीकधी एक छोटी संधी पुढे जाऊन मोठ्या यशाचे कारण ठरते. त्यामुळे या काळात प्रत्येक संधीकडे सकारात्मक नजरेने पहा. सिंह राशीच्या व्यक्तींना पैशांच्या बाबतीत काहीसा दिलासा मिळू शकतो. गेल्या काही काळात खर्च वाढले असतील किंवा उत्पन्न आणि खर्च यांचा समतोल साधणे कठीण झाले असेल तर आता परिस्थिती सुधारण्याची चिन्हे दिसत आहेत. थांबलेले पैसे मिळू शकतात. नवीन उत्पन्नाचा मार्ग सापडू शकतो. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन ग्राहक किंवा नवीन व्यवहार मिळू शकतो. नोकरी करणाऱ्यांना अतिरिक्त जबाबदारीसोबत आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. मात्र या काळात अनावश्यक खर्च टाळणे आणि बचतीकडे लक्ष देणे महत्त्वाचे ठरेल. सिंह राशीचा संबंध नेतृत्व आणि प्रतिष्ठेशी असतो, त्यामुळे या काळात तुमच्या कामाचे कौतुक होण्याची शक्यता आहे. ज्या व्यक्तींनी खूप मेहनत घेतली आहे त्यांना आता त्याचे फळ मिळू शकते. कामाच्या ठिकाणी तुमच्या मताला महत्त्व मिळू शकते. वरिष्ठांकडून प्रशंसा मिळू शकते. समाजात किंवा कुटुंबात तुमचा सन्मान वाढू शकतो. काही सिंह राशीच्या व्यक्तींना एखाद्या जबाबदारीच्या पदावर काम करण्याची संधी मिळू शकते. कुटुंबामध्ये एखादी आनंदाची बातमी मिळू शकते. मुलांच्या प्रगतीमुळे आनंद मिळू शकतो. संतती संबंधी इच्छा असलेल्या व्यक्तींना सकारात्मक विचार आणि आशा मिळू शकते. कुटुंबातील लहान मुलांमुळे घरात उत्साह आणि आनंदाचे वातावरण निर्माण होऊ शकते. श्रावण पौर्णिमा ही केवळ भौतिक लाभांची नाही तर आध्यात्मिक प्रगतीचीही वेळ आहे. या काळात तुमचे मन देवपूजा, ध्यान, जप किंवा धार्मिक कार्यांकडे आकर्षित होऊ शकते. मनातील अस्वस्थता कमी करण्यासाठी प्रार्थना आणि सकारात्मक विचार खूप उपयोगी ठरतील. तुमच्या जीवनातील काही प्रश्नांची उत्तरे तुम्हाला शांत मनातून मिळू शकतात. सिंह राशीच्या मंडळींनो, तुमच्या मनात एक अशी इच्छा असू शकते जी तुम्ही खूप दिवसांपासून जपून ठेवली आहे. ती इच्छा नोकरी, पैसा, घर, नाते, व्यवसाय किंवा स्वतःच्या प्रगतीशी संबंधित असू शकते. श्रावण पौर्णिमेनंतर त्या इच्छेकडे जाणारा मार्ग स्पष्ट होऊ शकतो. कदाचित लगेच यश मिळणार नाही, पण योग्य दिशा आणि योग्य लोकांची साथ मिळू शकते. या काळातील सर्वात मोठे फळ म्हणजे तुमचा वाढणारा आत्मविश्वास. तुम्हाला जाणवेल की तुम्ही कितीही अडचणींना सामोरे गेला असलात तरी अजूनही उभे आहात.
तुमच्या अनुभवाने तुम्हाला अधिक मजबूत बनवले आहे. आता तुम्ही नवीन सुरुवात करण्यासाठी तयार आहात. तुमच्या मनात मी करू शकतो, मी करू शकते हा विश्वास पुन्हा जागा होईल. श्रावण पौर्णिमेच्या दिवशी भगवान शिवाचे स्मरण करा. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. घरात दिवा लावा आणि कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना करा. शक्य असल्यास गरजूंना अन्नदान किंवा मदत करा. हे कार्य तुमच्या मनात सकारात्मक ऊर्जा निर्माण करू शकते. सिंह राशीच्या मंडळींनो, 28 ऑगस्टची श्रावण पौर्णिमा तुमच्या आयुष्यात आशा, आनंद आणि नव्या संधींची सुरुवात घेऊन येऊ शकते. घरातील वातावरण सुधारू शकते. नातेसंबंधांमध्ये गोडवा वाढू शकतो. पैशांबाबत दिलासा मिळू शकतो. कामधंद्यात नवीन संधी मिळू शकतात. मान सन्मान आणि प्रतिष्ठा वाढू शकते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या मनात पुन्हा एकदा भविष्याबद्दल विश्वास निर्माण होऊ शकतो. आजपर्यंत केलेल्या मेहनतीचे फळ मिळण्याची वेळ जवळ येत आहे. म्हणून निराश होऊ नका. स्वतःवर विश्वास ठेवा. प्रयत्न सुरू ठेवा आणि प्रत्येक नवीन दिवसाला सकारात्मकतेने सामोरे जा. कारण कदाचित श्रावण पौर्णिमेनंतर सुरू होणारा हा काळ तुमच्या आयुष्यातील एका सुंदर अध्यायाची सुरुवात ठरू शकतो. सिंह राशीच्या मंडळींनो, 28 ऑगस्टची श्रावण पौर्णिमा तुमच्यासाठी केवळ एका तिथीचा शेवट नाही, तर एका नव्या आशेची सुरुवात आहे. मागील काळात कितीही अडचणी आल्या असतील, कितीही प्रतीक्षा करावी लागली असेल किंवा मनात कितीही दुःख झाले असेल, तरी आता भूतकाळाचे ओझे मनावर ठेवून पुढे जाऊ नका. लक्षात ठेवा, ज्याला वेळ लागतो ती नेहमीच नशिबात नसते असे नाही. कधी कधी देव आपल्याला योग्य वेळेची वाट पाहायला लावत असतो. श्रावण पौर्णिमेनंतर तुमच्या आयुष्यात एखादी शुभ बातमी, एखादी नवीन संधी, घरातील आनंदाचा क्षण किंवा मनाला समाधान देणारी घटना घडू शकते. त्यामुळे येणाऱ्या दिवसांकडे आशेने पहा. तुमच्या आयुष्यातील अंधार कितीही मोठा असला तरी तुमच्यातला सूर्य त्यापेक्षा अधिक शक्तिशाली आहे. स्वतःवर विश्वास ठेवा. महादेवावर श्रद्धा ठेवा आणि तुमचे प्रयत्न कधीही थांबवू नका. जे गेले ते जाऊ द्या. जे येत आहे त्याचे मनापासून स्वागत करा. कारण तुमच्या आयुष्यातील सुंदर दिवस अजून संपलेले नाहीत. ते तर आता सुरू होण्याची शक्यता आहे. हर हर महादेव. जय भोलेनाथ. सिंह राशीच्या प्रत्येक व्यक्तीच्या घरात सुख, शांती, समृद्धी आणि आनंद नांदो हीच महादेवांच्या चरणी प्रार्थना.